लावली पिन. लाईटच आहे नाही. हा खरंच नाही लाईट आहे. इकडे येऊन बघ. बघा बो घाण बघ. ह्याच्यामुळे थोडी फिरण आहे. बिना पाण्याची मोटर जळत असते. आणि बंद करते. प्लीज हो दे रे बाबा, कारण की पावसाळ्यात हे याचीच जास्त जरूरत आहे, पण हेच बंद पडले. हे जर आता मग चालू झालं नाही लय अवघड आहे. तर तुमचं स्वागत आहे का नाही ब्लॉग मध्ये. तर कालचा हा ब्लॉग आला नाही कारण की पप्पा पण घरी होते, पाऊस पण होता, त्यामुळे बाहेर पण जायला भेटलं नाही आणि घरात पण शूट करायला भेटलं नाही. मग आता जस्ट मी रानला सोडून तसंच जागेपासून आलोय, बघून आलो कसं झालंय कसं नाही झालंय. जे नाही व्हायला पाहिजे ते झाले. ते जाऊ देते का मला कळायला. अजून पाऊस तर रात्रीपासूनच चालू आहे. बरोबर आता जरा शांत भेटले पावसाला. तर बघा मी टीव्ही बघाल तर काय आले दोघं. एक इकडून आले एक तिकडे. कुठे गेले. मांजरेनं पिल्लू दिले ती येईल. आता एक काय माहिती काय झालं रात्री वॉशिंग मशीन मध्ये, काय माहिती लय बेकार वाजलं तर काय माहिती कुठून उंदीर आले का काय झाले मध्ये अर्ध्या रात्रीच. मग पप्पा उठून सगळं हलवते मशीन. मग ते आता खालतून एकदा बघावं लागल काय झालं काय नाही. उघडून वॉशिंग मशीन पहिल्यांदा लावून बघूया का ते जेठालाल सारखं काही उंदीर बिंदीर घुसलं. एक सीन होता ना एपिसोड जेठालालचा तारक मेहताचा, त्या सगळ्यांना वाटलं भूतच घुसले काय की त्याच्यात. तसं आपल्या याच्यात पण असू शकते. तर मशीनवरचं सगळं सामान काढलंय. तर ही आली पिन, हे झालं बटन बंद. आमच्या खालच्या साईडला होते उलटा एकच बटन. लावली पिन. लाईटच आहे नाही. हा खरंच नाही लाईट आहे. इकडे येऊन बघ. खरं हो खरंच आली. आती लाईट येते की पहिली पण. दाबायचं. हो मी तर घाबरलेलो. दाबल्याशी काय ऑटोमॅटिक आहे ना. ऑटोमॅटिकचा त्याचा काय संबंध आहे. मग ही दाबल्याशी चालूच होत नाही. चालू करून बघू एकदा. स्पिन करू. स्पिन कर. स्पिनला लाव फक्त एकदा. एवढ्या दिवसानंतर वापरलं तेव्हा माझ्या ध्यानातून गेलं. रानू बस मध्ये स्पिन बस रानू जरा धुवून निघली तर धुवून निघल डोकं तिचा. झाली का नाही चालू. इकडे बघा. इथं बघा हातात. काम करूनच आता आले तर ते लावते. होत नसते चालू होत नसते. उडू नको. थांब की बघू. हा होय बंद कर. पाण्याचं चालू झाले बंद कर. काय असल्याशी होत नाही काय कपडे असले. मग आता बिनकामाचं एक दोनदा फिरवलंय की कधी त्या. हा टाकते टॉवेल एक बिनकामाचा. रानू ते पण टॉवेल टाक. मागून पाईप बघा किती बेंड झालाय. याला काहीच नसते. साधा पाईप याचा पेपरासारखा पाईप आहे पण वल्ला होत नाही एवढा आहे. रानू उघडं करायचे मशीन. उलटी करून उघडी करायची. पहिल्यांदा तर ट्रॅक करून काढावं लागेल. खालती हे ट्रॅक आहे असला हवाला. मग याच्यातून काढावं लागेल. कव्हर काढलंय तर असं पकडायला बघा. इथं बाजूला या साईडनं पण आहे या साईडनं पण आहे. फक्त उचलायचे. काय झालं झुरळ होत. काय होत. काय ते काहीच नाही. धर पकड. याच्यातले टाकलेले बिनकामाचे कपडे. आता मला तर वाटायला मध्ये काय तर हाय. मी त्या मांजरासोबत तुला पाठवेन घराच्या बाहेर. नसतं तिकडच बघायला काय आहे की त्या मांजरा कशी. हो का हे काय आकृती डिझाईन केली खालून कातरलंय. नाही प्लॅस्टिक त्या आकार झाला. कातरले नसतं पण प्लॅस्टिक असल्यामुळे हे केले. उघडायला पाहिजे आणि हे दुसरा स्क्रू ड्रायव्हर नाही का येल्लो वाला. मग ते देखी मी आता हे करू का. ते जा आणखी देखी तेवढं ब्लाऊज शिवाय सोडून बघा मध्ये काय केलं. ते बघा पण स्क्रू ड्रायव्हर आणा ना. काय की घराच्या बाहेर जाणं तर ते घरातच काय त्यांचा रोत्र आहे की ते एक मांजर पण कुत्र्यापेक्षा मांजर त्रास देते. तर मांजर एक तर कले घाण करतात घरात. चपल्यासोबत खेळायला तर तुझ्या जाऊ मम्मीची चपली घेऊन. तर बघा मध्ये केवढी घाण आहे बाबू. उंदीर खरंच लय घाण केली उंदराने. बघा हे सगळं कचरा बिचरा बाबू. खरंच उंदर घरात असणं लय आहे. बरं झालं आम्ही बदलणार आहे. म्हणजे नवीन आपल्या जाणार आहे. तिथं काहीच नाही. काय झालं हाताला. हा मग काय म्हणाय दुखायले. फक्त हे बरं आहे की उंदरानं वायर काय कट केले नाही. तेव्हा त्या दिवशीच खेळताना लागलेलं बॅडमिंटन म्हणजे लागलं म्हणजे ते फोडे आलेला
त्या लईच दुखायला अजून गेलं नाही नीट. खायचं का रानू? तू खा. हे असं हाजी बोला ते असेच दिसत तर काय म्हणावं आता. माहिती कॉपीराईट येते व्हिडिओ मध्ये तरी गाणं लावलंय माझ्या बॅकग्राऊंड मध्ये. गाणं नाहीच ते. मग काय होतं मग उघड आहे. तर बघा हे मेन असतं याच्यामध्ये आपले कपडे बसतात आणि मोटर आहे. जेव्हा बघा फिरतं ना ही मोटर आहे. मग बघा हे पण फिरतं. हे कॅपॅसिटर आहे. परत बघा हे आहे ना हे म्हणजे असं वरती जॉईंट केलं नसतं ते गोल फिरतं ना तेव्हा याच्यामुळे फिरतं. बघा तिथं हे रॉड दिसतंय का याच्यावर सपोर्ट असतं. हे चारी साईडनं हे सपोर्ट आहे. सरळ कर एकदा आता. का बर चालू करून बघू. आता फक्त कवर काढले. झाडू काढण्यामधला हाजमोला खायचं असलं तरी आमच्या इथं हाय का? लय मोठ्या इथं आमच्या हाजमोला. चला हे झाली सरळ. हा तर हे स्पिनला हे लागले चालू झाले. घुम 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 घुमर घुमर घुमर. 12 मिनिटं 9 मिनिटं दाखवते चालू झाल्यावर. जा कपडे आण कपडे आण जा. आता टॉवेल एकदा ओलं करून आणायले मम्मी. ए मम्मी सोबत दाखवायला चालले कर ओलं करून आणायला. तर पुढे तर आता हे टाकले. फिरते. पाणी लागायले यार. नाही पाणी काही गरज नाही पाणी. मग काय वाजायले मोटर चालू होईल महागाची पाण्याची. पाण्याची नव्हतं. आता मी किती वेळा स्पिन केले त्या दिवशीच केलेलं. जा ना अजून म्हणजे नाही वाढलं पुन्हा. वायब्रेट होईल असे करंट पास व्हायला सारखं वाटायले. तर बघा आवाज बघा. हे पाणी म्हणजे पाणी जर मागत असलं ना तेव्हा हे वाजतंय. आणि हे डिटर्जंटचं असतंय. याला वडायचं आणि याच्यात डिटर्जंट टाकलं की तिथून पाणी पण येते मध्ये. जास्त कपडे आणखी एखाद्या वेळेस सिरियस मोड ऑन. फक्त एकदा स्पिन व्हायला पाहिजे फिरायला पाहिजे फास्ट. स्पिनचा काही संबंध नाही. चालू आहे मशीन फक्त ते पाणी मागायला कशामुळे की आता मग इतक्या दिवस चालू केली नाही त्यामुळे मागत असं किंवा काहीतरी असं बिनकामाच्या 2 टॉवेल वल्ले केले तर काय होते बघू. तसंच आता हे काय होतंय मोटर जळत असते तसे पाण्याचे युट्यूब वर बघायले. काय नाही मोटर चालू आहे सगळं चालू आहे तर ते फिरायला झालंय. तर आता होईल काय ऑटोवर जवळ टाकलं ना तर फिरायले मशीन. फक्त स्पिन वर टाकली ना फिरायला झाली. माहिती असं कमेंट करा काय माहिती आता कशामुळे होईल. चिंता का सवाल पैदा हुआ है. चला ठेवा पप्पा आल्यावर बघते आता. थोड्या वेळ चालू राहू दे ना मग ती कधी कधी. अगं मग मोटर जळेल ना पाण्याची आहे ती मोटर. बिना पाण्याची मोटर जळत असते. आणि बंद करते. हळू बोल जरा. दिमाग खराब करू नको. सांगायलोय तुला. लाव बरं आणून धन्यवाद. सरळ खेचायला पण नको. अगं त्याच्यावर हात ठेवू नको म्हणून सांगायला तर. काय ते पाणीच मागायला. तर आता आम्ही यायला विचारलं तर याय बोललं की म्हणजे जास्त पाणी झालं म्हणजे जास्त पाणी जर लागत असेल त्याला तर मग होप्स मग ते चालू होत असेल त्याच्यात पाणी टाका. पण आमच्याकडे पाईप पण पाणी येत नाही त्यामुळं मग आता आम्ही असं टाकायला. मग बघू काय होतं एकदा. प्लीज होऊ दे यार. नाही पण ते बोललं काय प्रॉब्लेम नाही तुमच्या इथं फक्त पाण्याची की त्याला गरज लागायला. नाही लागतंय अजून. पाणी कसं काढणार आहे. कसं काय म्हणजे हे जर चालू झालं की तिथं बकेट काय तर आणायचं. तर बघा एवढं पाणी टाकले. आता पाईप पण त्याच्यात सोडलाय. कुठे गेला वायर लावलं चालू. पुढे लक्ष राहून त्याच्यात पण लगेच टावलं. काय फिरणा झाले नीट झाले. थांब पाणी तर निघू दे की आता त्याच्यातलं पाणी निघू दे बोलले ते. तर बघा पूर्णपणे पाणी निघले आता. आता 11 आलं बघ. हा आता 11 आलं. थांब फिर रे बाबा फिर. आता तर 11 आले. क्या क्या देखना पड रहा है. जरा टेन्शन आलं आता. तसंच झालं. तर आता आम्ही वॉशिंग मशीनचं फिल्टर काढलं तर एवढं वॉशिंग केवढं घाण आहे. कुठे घाण नाही एवढं फक्त कचरा बघ. कचरा दिसाले काढावं लागते. मग ते कचरा काढ. थांब हे निघते का बघ. हा बघा अब्बू घाण बघ. ह्याच्यामुळे थोडी फिरण आहे. पण ते घाण बघ की हे कपड्यांचे ते घाण जाते. या साईडला होतं ते
कपड्याचं. एवढी घाण आहे बघा मध्ये पण. हो का? सध्याचा काय संबंधच नाही ते ना. अगं माहिती संबंध नाही पण काय असू शकतं आता मला पण नाही माहिती. तिथंच टाकायलीस. आता जाऊन काढायचं आहे काय. इकडं बघ इकडं बघ इकडं हे बघ. त्याच्यामुळे होईल का काय माहिती होऊ शकतं. हो तर ह्याच्यामुळे हे साफ करावं लागतं टाइम टू टाइम. स्किन काढ. इकडं बघ आता पहिलं बघ किती स्वच्छ असते हे. आणि आता बघ हे. कपडा आणू का मग काय ते. हं तेव्हा तर आता काय माहिती लास्ट टाइम चेक करणार होता म्हणजे ते फिल्टर काढले आता साफ करून लावले. प्लीज हो दे रे बाबा कारण की पावसाळ्यात हे याचीच जास्त जरूरत आहे पण हेच बंद पडले. हे जर आता मग चालू झालं नाही लय अवघड आहे. बटन तर चालू आहे लास्ट टाइम आहे आणि जर झालं नाही पप्पाला दाखवावं लागेल किंवा मेकॅनिकला दाखवावं लागेल. 12 मिनिटाचा टाइम दाखवायला 1 2 3 लास्ट टाइम आवाज. चला बघू कपडे पण आहेत बरोबर फक्त फिरायला पाहिजे. जर ती फिरली ना मशीन मग बाद झाली. मम्मी तर एकदम टेन्शन मध्ये आली आता. काय यार मम्मी तर फिरली अरे बघा फिरली तुमच्या समोर इतकं झालं कराल तर पण आज चालू झाली अचानकच झाली. पाणी निघाले का नाही. पाणीच नव्हतं. पाणी सगळं का असं फिरून काढलेलं ते ऑटो मध्ये निघाले. 9 मिनिटाचा पण टाइम आलाय. मागापासून अशी फिरत होती एक राऊंड करत होती पण बंद पडत होती पण आता झाले फायनली. हो 9 मिनिटं चालाय. आता फक्त 9 मिनिटं. आता मशीन एकदम स्पीड मध्ये एकदम हाय स्पीड मध्ये दिसत पण नाही एवढे कपडे एवढे स्पीड मध्ये फिरताय 9 मिनिटात. बरं झालं बाबा काय ना काय झालं. आता पावसाळ्यात पण आता कामाला येते पण त्या उंदराच्या मुळे झाले. उंदरानंच काहीतरी केलं तर उंदरानं पण कसं काय फिल्टरच काहीतरी झालं तर काय माहिती काय झालंय. पण एक प्रॉब्लेम झालाय बघा. हे जे डिझाईन केले का ही उंदरानंच केले लगेच कळते. ते प्लॅस्टिकचं असल्यामुळे उंदीर अजून घुसू शकते मध्ये. आणि काय उंदराचे तुम्ही हे पण बघितले असते काय म्हणते त्याला हाजमोला हाजमोला पण दिसलेत आज बघा. इंडियन्सचं जुगाड. आता तिथं होल आहे तिथं कार्डबोर्ड लावलाय आणि ते लावलंय. आता स्टीलचं म्हणलं तर स्टीलचं पण काही नाही प्लॅस्टिकचं पण काही नाही त्यामुळे ते ट्राय करायला पण ते पण बसं नाही लागलं का. तर ते बसना झाले. जाऊ दे बस लय कंटाळा आलाय. टेन्शन आलं तर 2 मिनिटं तारक मेहता सारखं थोड्या वेळ दिवसासाठी असं टेन्शन येते 8 दिवस आणि अचानकच सडनली काहीच ना काय घडतं लगेचच बरोबर होतंय. काय करायचं. हे काय मम्मी माझा ब्लाऊज आहे मम्मी. मला वाटलं कस्टमरच्या ब्लाऊजला हे करायलीस. तर आता फायनली तर झाले मशीन चालू आणि टेन्शन पण गेले. तर आता गरमागरम छान चपाती बनले. तिथं पण आहे राऊंड बनवली. फक्त चपाती सकाळच्या होत्या ते गरम करून आता दिले. चहा आता बनवलाय आणि आता किती वाजले माहितीये का 7:34 झाले तर. आणि आम्ही त्या मशीनला 4 का 5 वाजल्यापासून लागलेला आणि आता झाले. विचार करा किती वेळ लागला त्यालाच. लय अवघड होतं. आम्ही टेन्शन मध्ये आता सगळेच पण. तर आता मम्मी जेवण करायली आणि आज जेवायला काय आहे पालकाची भाजी आणि भेंडी. चला तर मग आता जेवण करता. आय होप तुम्हाला याचा हा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय. आय होप सबस्क्राईब केला. बाय.